मुलं मोबाईल बघितल्याशिवाय जेवतच नाहीत का? अनेक घरांमध्ये हा एक सीन नक्की बघायला मिळतो. मग मी सांगितलेले या ट्रिक्स नक्की काम करतील. पण त्याआधी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि इतर पालकांना सुद्धा शेअर करा. अनेकदा बाळाला भरवताना आईच्या एका हातामध्ये चमचा आणि दुसऱ्या हातामध्ये मोबाईल असतो. व्हिडिओ सुरू असेल तर आणि तरच एक एक हात घास हा आत जात असतो. नाहीतर तोंड एकदम बंद. पण खरंच का मुलांना जेवायला मोबाईलची गरज असते? की आपणच तो सोपा मार्ग म्हणून निवडतो आणि त्यांना ती मोबाईलची सवय लागते. जर तुमच्याही घरी अशीच परिस्थिती असेल, तर मी सांगितलेले 3 छोटे उपाय करून नक्की बघा. पहिला उपाय, खेळाचा जादुई नियम. मुलांना जे खेळ खूप आवडतात ना, ते खेळ फक्त जेवणाच्या वेळेलाच बाहेर काढायचे. उदाहरणार्थ एखादी छोटी कार असेल, पझल असेल किंवा ब्लॉक्स असतील. ते खेळ दिवसभर देऊ नका. मुलांना सांगा, हा खेळ फक्त जेवतानाच मिळणार आहे आणि ते खेळ लपवून ठेवा. मग काय होतं माहिती का? मुलं त्या खेळात इतकी गुंग होतात, की नकळत एक-एक घास खात राहतात आणि त्यांना माहिती असतं, की आई जेवतानाच हे खेळ देणार आहे आणि मी जेवलो तर आणि तरच हा खेळ खेळायला मिळणार आहे. तर मुलं आईचं ऐकायला लागतात आणि जेवण भराभर जायला लागतं बरं का. दुसरा उपाय म्हणजे गोष्टींची जादू. मुलांना जेवताना एखादी छान अशी गोष्ट सांगायला सुरुवात करा. एक छोटा ससा होता, तो खूप शहाणा होता किंवा चिवकाऊची गोष्ट, एखाद्या राजा-राण्याची गोष्ट. मुलं गोष्टीत इतकी रमून जातात, की त्यांना पुढे काय होणार याची उत्सुकता लागते आणि त्या उत्सुकतेमध्येच जेवण कधी संपतं हे त्यांना कळतच नाही. आणि तिसरा उपाय मात्र फार इंटरेस्टिंग आहे, जो आपल्या आई-आजीच्या काळापासून चालत आलेला आहे. रात्रीचं जेवण जर बाळाला भरवायचं असेल ना, तर मुलांना बाहेर अंगणात घेऊन जा आणि आकाशातला चांदोमामा दाखवा. तो छान गोलाकार चांदोमामा बघता-बघता मुलं हरपून जातात. "तो बघ चांदोमामा, तो तुला बघतोय." असं म्हणत एक-एक घास त्याला भरवा. ही आठवण मुलांच्या आयुष्यात कायमची राहते. म्हणून मोबाईल देऊन जेवण करून घेण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ, थोडं प्रेम आणि थोडी कल्पकता वापरून भरवणं. कारण मुलांना फक्त जेवण नाही, तर आईसोबतचा तो छोटा क्षण सुद्धा जास्त हवासा वाटतो. मी हे तिन्ही उपाय सुद्धा माझ्या दोन्ही मुलींसाठी वापरलेत, श्राव्य आणि सृष्टीसाठी आणि मला त्याचा फार फायदा झाला. तुम्ही ह्या तिन्हीमधला कोणता उपाय तुमच्या बाळासाठी वापरता हे कमेंट करून मला नक्की सांगा.